या तयार केलेल्या खताचा वापर कडीपत्त्याच्या झाडासाठी केला तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाडावरील जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची हिरवीगार तजेलदार होतात। फेब्रुवारीपासून कडीपत्त्याच्या झाडाची वाढ ही चांगली होते। मात्र जेव्हा आपण कुंडीमध्ये हे झाड लावतो तेव्हा या झाडाला वेळोवेळी खते देणे आवश्यक असते, तरच हे झाड चांगले वाढते आणि पाने देखील ही मोठ्या आकाराची होत असतात। तर त्यासाठी आपल्याला बाहेरून दुसरी कोणतीही खते आणण्याची आवश्यकता नसते। आपल्या घरामध्येच अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा तुम्ही खत म्हणून जरी वापर केला तरी देखील खूप चांगला असा हा फायदा होतो। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP किचन गार्डनिंग मध्ये। आज आपण कडीपत्त्याच्या झाडाची माहिती पाहणार आहोत। झाडाच्या चांगल्या वाढीसाठी, हिरवेगार घनदाट होण्यासाठी झाडाला आपल्या घरातीलच 2 वस्तूंचा वापर करून आपण खत तयार करून देणार आहोत। तर त्या वस्तू कोणत्या, त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे पाहणार आहोतच। पण झाडावरती काही कामे देखील करावी लागतात, झाडाची काळजी घ्यावी लागते। तर या सगळ्या विषयाची माहिती देखील आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। कडीपत्त्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी त्याला खते देणे हे आवश्यक असतेच। मात्र कडीपत्त्याच्या या पानांचा आपण हा वापर करत असतो। झाडावरती भरपूर पाने येण्यासाठी हे झाड घनदाट असणे देखील तितकेच आवश्यक असते। तर झाड हे घनदाट होण्यासाठी झाडाची छाटणी करणे हे आवश्यक असते। छाटणी केल्यामुळे झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतात, नवीन फांद्या तयार होतात आणि झाडावरती जेवढ्या जास्ती फांद्या तेवढेच जास्त प्रमाणामध्ये झाडावरती पाने येत राहतात। तर आता देखील तुम्ही या कडीपत्त्याच्या झाडाची छाटणी ही करू शकता। कडीपत्त्याचे झाड हे एक सन लव्हिंग प्लांट आहे, त्यामुळे जेव्हा तुम्ही कुंडीमध्ये हे झाड लावता तेव्हा ती कुंडी अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा म्हणजे कमीत कमी 4 ते 5 तास एवढे तरी ऊन मिळेल अशा ठिकाणी ही कुंडी ही ठेवून द्यायची। मात्र आता उन्हाळ्यामध्ये जे दुपारचे कडक ऊन असते त्या उन्हापासून मात्र झाडाचे थोडे संरक्षण करावे, कारण कडक उन्हामुळे झाडाची पाने ही करपल्यासारखी सुकल्यासारखी होत असतात। आता आपण झाडाला देण्यासाठी ज्या वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही हळद आहे। हळद ही जसे खत म्हणून काम करते तसेच बुरशीनाशक, कीटकनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो। तुम्ही याचा 2 प्रकारे वापर करू शकता। एक तर तुम्ही अशीच कोरडी मातीमध्ये मिक्स करू शकता किंवा पाण्यामध्ये किंवा कोणत्याही खतामध्ये मिक्स करून दिली तरी देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो। मात्र खत म्हणून जेव्हा आपण कोणत्याही वस्तूंचा झाडांना वापर करतो तेव्हा तो प्रमाणशीर करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते। खते देण्याबरोबरच झाडावरती काही कामे करणे देखील हे आवश्यक आहे। त्यामध्ये करायचे एक काम म्हणजे झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती अधूनमधून म्हणजे कमीत कमी 15 ते 20 दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी। त्यामुळे माती ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये ही झाडे ही चांगली वाढतात। त्याचबरोबर माती ही वरच्या बाजूची गरम झाल्यामुळे अशा मातीमध्ये ही कीड, बुरशी ही लागण्याचे प्रमाण देखील हे कमी असते। तसेच झाडांना जेव्हा पण आपण पाणी, खते देतो तेव्हा ती अशा मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होतो। आता आपण हळदीसोबत ज्या दुसऱ्या वस्तूचा वापर करणार आहोत ते म्हणजे हे आपल्या घरामध्ये असणारे हे दही आहे। दही हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त असे आहे, कारण झाडांच्या वाढीसाठी ते हिरवेगार घनदाट होण्यासाठी झाडाला आवश्यक असणारी जी पण पोषक तत्वे, घटक आहेत ते दह्यामध्ये हे मुबलक प्रमाणामध्ये असतात। मात्र जे दही आपण झाडांना खत म्हणून वापरतो ते थोडे आंबट आणि थोडे जुने असे असावे, म्हणजे दही लावल्यानंतर ते 8 ते 10 दिवस तसेच ठेवून द्यायचे आणि नंतरच त्याचा वापर हा करायचा आहे। मात्र या दह्याचा वापर करताना हा अगदी प्रमाणशीर करायचा, म्हणजे 1 लिटर पाण्यामध्ये साधारण फक्त 1 चमचा या प्रमाणामध्येच या दहीचा वापर करायचा आहे। जास्ती वापर हा करायचा नाही तर झाडांना नुकसान देखील होण्याची शक्यता असते। आता आपण हे दह्यापासून जे पाणी तयार केलेले आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा ही आपण हळद देखील ही मिक्स करणार आहोत। अशा प्रकारे दही आणि हळद हे पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे जे तयार झालेले जे पाणी आहे ते आपण कडीपत्त्याच्या झाडाला देणार आहोत। तयार केलेले पाणी झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील माती थोडी हलवून मोकळी करायची, म्हणजे आपण दिलेले हे जे खत आहे ते मातीमध्ये हे व्यवस्थित मिक्स होईल आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला फायदा होईल। तर अशा प्रकारे हळद, दही या 2 वस्तूंचा वापर करून खत तयार करून जर तुम्ही कडीपत्त्याच्या झाडाला दिलेत तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड हिरवेगार घनदाट होण्यासाठी देखील
मदत होईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।